स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, तो निर्णय घेतला. आणि म्हणून यामध्ये उत्कृष्ट काम केलेले अधिकारी आहेत त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत, जे महसुली अभियान यांनी राबवला. सोबतच ज्या महसुली अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागामध्ये प्रावीण्य प्राप्त केलं, महसुली कार्य करून MLRC कोडप्रमाणे चांगलं काम केलं, महसुली अभियान उत्कृष्टपणे राबवले, अशा अधिकाऱ्यांचा सन्मानही त्या दिवशी आम्ही करणार. आणि काही जे लाभार्थी आहेत, अपंग लाभार्थी आहेत, विधवा, घटस्फोटित, निराधार, निराश्रित लाभार्थी आहेत, यांचाही प्रमाणपत्राचं वाटप त्या दिवशी करणार, योजनांचं वाटप आपण करणार. आणि महसूल खात्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कार्य केलं आहे असे रिटायर्ड कर्मचारी आहेत, ज्यांचा ज्ञानाचा उपयोग, त्यांच्या अनुभवाचा उपयोग पुढचं महसूल प्रशासन उत्कृष्ट करण्याकरता आपण घेऊ शकतो. ज्यांनी महसूलमध्ये मेरिटवर काम केलं आणि रिटायर्ड झाले, तर सर्वांना आम्ही बोलवणार. आणि कुठल्या कुठल्या कायद्यामध्ये काय काय सुधारणा 2047च्या विकसित महाराष्ट्राच्या आधारावर घ्यायच्या, असे अनेक महसुली अधिकारी आहेत ज्यांनी चांगल्या चांगल्या सूचना महाराष्ट्राला केल्या आहेत किंवा करू शकतात. त्यांच्यामुळे काही जुने कायदे हे रद्द करून नवीन कायदे या राज्यात आणता येईल. तर याकरता त्यांचाही आम्ही या दिवशी आम्ही या सप्ताहाची सुरुवात करणार. 2 ऑगस्टला 2011 पूर्वी सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या सर्व नागरिकांना पट्टे वाटप करण्याची योजना. 2011 च्या पूर्वी जे प्रधानमंत्री आवास योजनेकरता पात्र असलेले लाभार्थी आहेत, त्या सर्व अतिक्रमण करून राहणाऱ्या नजुलमधील सरकारी जागेवरील सर्व नागरिकांना त्यांच्या घराचा पट्टा, हा अत्यंत महत्वाचा 2 ऑगस्टला आम्ही हा पूर्ण अभियान चालवणार. आणि सर्व गावठाणातले सरकारी जागेवरचे, नजूल जागेवरचे जे पट्टे त्या ठिकाणी शिल्लक आहेत ते पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. 3 ऑगस्टला जेवढे पांदन, शिवपांदन रस्ते आहे, 1 डॉटेड, 2 डॉटेड, आणि काही रस्ते 143 कलमाद्वारे तहसीलदारांनी आपले अधिकार वापरून 2 शेतकऱ्याचा वादामधला रस्ता तयार केला, 12 फुटाचा. 2 शेतकऱ्याचा वाद चालू होता, रस्ता नव्हता म्हणून 143चा अधिकाराचा वापर करून रस्ता बनवून दिला. ते रस्ते, जे सर्व प्रकारचे शेत रस्ते, यांची मोजणी करण्याची उपक्रम आणि दुतर्फा झाडं लावणे. म्हणजे 10 कोटी वृक्ष लागवड कुठे करायची, तर पांदन रस्त्याच्या जे मोजणी झाल्यानंतर जे बाउंड्री आहे, बाउंड्री कशाने फिक्स करायची, पहिल्या काळामध्ये दगड लावायचे, दगड लावला तर दगड ते शेतकरी वाहून टाकायची जमीन. आता झाड लावल्यामुळं झाड तुटलं तर फॉरेस्टचा गुन्हा दाखल होतो, त्यामुळं झाडाला तोडता येत नाही. बाउंड्री फिक्स करायची रस्त्यांची झाडं लावून. 10 कोटी वृक्ष लागवड योजना जी आहे त्यामध्ये आम्ही महसुली विभागाने ही योजना स्वीकारली आणि पांदन रस्त्याच्या मोजणी करून त्याच्या एजला आम्ही झाडं लावणार आहे. आम्ही असा निर्णय घेतलेला महसूल खात्याने की प्रत्येक वर्षी 4 मंडळामध्ये, म्हणजे प्रत्येक वर्षी एका मंडळामध्ये 4 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, महसुली मंडळाला वर्षातले 4 जे शिबिरं होणार आहेत, त्या शिबिरामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारच्या संपूर्ण योजनाचा लाभ समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला मिळाला पाहिजे, याकरता प्रत्येक महसुली मंडळामध्ये या दिवशी कॅम्प होणार आहे. एका तालुक्यात जवळपास 4 महसुली मंडळ असतात किंवा 5 असतात, तर जवळपास या 1200-1400 मंडळामध्ये त्या एकाच दिवशी 4 तारखेला
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान होणार आणि त्या अभियानामध्ये जेवढे काही कामं शिल्लक असतील तहसीलदारच्या टेबलवर ते त्या मंडळात जाऊन ते सर्व काम मार्गी लावण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. 5 ऑगस्टला विशेष सहाय्यामध्ये जे आमचे लाभार्थी आहेत, संजय गांधी योजनेपासून तर अपंगापर्यंत 20% लाभार्थी असे राज्यामध्ये आता आहेत ज्यांचा डीबीटी झाला नाही, म्हणून त्याचा पैसे मिळत नाही. त्यांना डीबीटीची योजना आपण आणली, पण 20% लाभार्थी आहे ज्याचा डीबीटीच नाही, ते करू शकले नाही. या तारखेला 5 तारखेला आमचे अधिकारी तलाठी हे घरोघरी जाऊन गाववाईज यादी घेऊन कुणाचा डीबीटी सुटला त्याचा डीबीटी करून देणार. घरोघरी जाऊन 5 तारखेला आमचे तलाठी प्रत्येक घरी जाणार आणि डीबीटी ज्याचा सुटला त्याचा करून देणार, ऑनलाईन करून देणार. त्यामुळे 100% लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजना जी 80% आता आहे ते पूर्ण करण्याचा आमचा प्लॅन आहे. 6 तारखेला अत्यंत महत्वाचा कार्यक्रम येतोय. मुंबईपासून तर नागपूरपर्यंत ज्या ज्या व्यक्तीला सरकारी जागा दिली आहे किंवा ज्या ज्या संस्थेला सरकारी कलेक्टर लँड दिली आहे, काही हॉस्पिटलला दिली आहे, काही ठिकाणी शाळांना दिली आहे, पण या जागा शर्तभंग करून कुठल्या भलत्याच कामाकरता वापरण्यात येत आहे. ते परवा एक हॉस्पिटलला गेलो होतो, नाव सांगत नाही, बाजूलाच आहे. त्यांनी घेतली होती कॅन्सर हॉस्पिटलकडे जागा आणि बांधले व्यावसायिक गाड्या. तर कलेक्टर लँड मुंबईच्या असतील, उपनगरच्या असतील, ठाण्याच्या असतील, प्राईम लँड ज्या उद्दिष्टाकरता घेतल्या होत्या, शिक्षणाच्या उद्दिष्टाकरता, हेल्थ करता सरकारकडे घेतलेल्या आहे, 999 वर्षाच्या लीजवर घेतलेल्या आहे, काही 90 वर्षाच्या लीजवर घेतलेल्या आहे. त्या सर्व सरकारी जागा आम्ही या दिवशी कलेक्टरला सुद्धा म्हणतोय की कलेक्टर सर्टिफाईड करेल आणि कलेक्टरनीच जबाबदारी घ्यायची आहे शर्तभंग झाला की नाही झाला. आणि शर्तभंग झाला असेल तर सर्व शर्तभंगचे प्रकरण शासनाकडे पाठवणे की या व्यक्तीने शाळेकडे जागा घेतली, व्यावसायिक संकुल केलं, या व्यक्तीने डॉक्टर हॉस्पिटलकडे जागा घेतली आणि त्या ठिकाणी कॉमर्शियल यूज चालू केला. तर ज्या ज्या कामाकरता शासनाने समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचा शिक्षण, आरोग्याकरता जागा दिल्या होत्या, त्याऐवजी त्यांनी व्यावसायिक काम चालू केलं, असे शर्तभंगाचे प्रकरण त्या दिवशी आम्ही राज्याचे शोधून काढणार आणि सर्व कलेक्टरेट लँडवर अतिक्रमण झाले असतील तर अतिक्रमण तोडून टाकणार. जसा रामटेकमध्ये आज बघितलं असाल सकाळी आपण, रामटेकच्या गडावर 3 दर्गे होते, आज 3 दर्गे तोडून टाकले. सकाळी आम्ही 3 दर्गे काढून टाकले रामटेकच्या गडावरनं. तर असे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढून टाकण्याची योजना आम्ही त्या ठिकाणी 6 तारखेला करणार आहोत. आणि 7 तारखेला या राज्याचं जे कृत्रिम वाळू धोरण आहे त्याच्या अॅडव्हर्टाइजमेंट आम्ही काढणार 15 दिवसाचं. 7 तारखेला राज्याच्या सर्व जिल्हाधिकारी 15 दिवसाची नोटीस काढणार की 15 दिवसाच्या आतमध्ये ज्यांना ज्यांना या राज्यामध्ये एम सँड क्रेशर कृत्रिम वाळू त्या ठिकाणी सँड क्रेशर टाकायचे असतील त्यांनी कलेक्टरकडे अर्ज करायचे. 1 जिल्ह्यात 50 क्रेशर आम्ही देणार आहे आणि त्यावरनं राज्य हे पुढच्या काळामध्ये नैसर्गिक वाळूवर डिपेंड राहता एम सँडवर येईल, कृत्रिम वाळू धोरणावर येईल. याकरता आम्ही प्रयत्न सुरू केले आहे. 7 दिवस 7 महत्वाचे विषय आम्ही हाताळलेले आहे. त्याचा शासन निर्णय आता आपल्याला दिल्यानंतर आम्ही जारी करतो आहे. हा शासन निर्णय हा जारी झाल्यानंतर आजपासून आमचं हे अभियान चालू होईल. 1 तारखेपासून पुढच्या काळामध्ये 1 तारखेचा हे 7 तारखेला संपलं की पुढच्या काळामध्ये एक मोठं अभियान येणार आहे. ज्या अभियानाची घोषणा मी लवकरच करणार आहे. राष्ट्रनेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा जयंती 2 ऑक्टोबर या 15 दिवसामध्ये सुद्धा जेवढे शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे या राज्यातले बाकी विषय त्या अभियानामध्ये आम्ही घेणार आहे. 17 सप्टेंबर राष्ट्रनेता मोदीजींचा जन्मदिवस आणि 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जयंती उत्सव, त्या 15 दिवसाची अभियान राबवणार आहोत. तर हे अभियान आम्ही
संपूर्ण महसूल यंत्रणा या ठिकाणी करणार आहे। सोबतच आपल्याला एक माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने म्हणजे महसूल खाता निर्णय करताय फेस ॲप कुठल्याही कर्मचारीपासून अधिकाऱ्यापर्यंत फेस ॲपवर सर्वांना आता यावं लागेल। फेस ॲप वर तुमची प्रेझेंटी द्यावी लागेल आणि प्रेझेंटी आपल्याला माहित आहे फेस ॲप की जो अधिकार क्षेत्र तुमचा आहे, जो कामाचा क्षेत्र आहे, तलाठी असेल तर तलाठी एरिया जो असेल त्या एरियातच जाऊन तुम्हाला फेस ॲप वर आपली त्या दिवशीची प्रेझेंटी करता येणार। घरी बसून तुम्ही प्रेझेंटी करू शकणार नाही। त्यामुळे फेस ॲप या राज्यामध्ये महसूल खातं लागू करता आहे, त्याचाही आमचा शासन निर्णय जारी होतो आहे। या ठिकाणी एक महत्वाचा शासन निर्णय जो आजच जाहीर केला आहे तो आहे जे सिंधी समाजाचे विस्थापित लोक आहे, पाकिस्तानवरनं हिंदुस्थानात आले त्या फाळणीच्या वेळी, आणि हे सिंधी समाजाचे लोक 5 लाख परिवार आहे महाराष्ट्रामध्ये, 5 लाख फॅमिली, ज्यांना विस्थापित झाल्यानंतर त्यांचा कुठलाही डॉक्युमेंट नाहीये, प्रॉपर्टी कार्ड नाहीये। आज या शासन निर्णयाद्वारे सिंधी समाजाच्या 5 लाख परिवारांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, 5 लाख परिवारांना। देवेंद्र फडणवीसजींनी त्यांच्या संकल्पनामामध्ये जर आमचं सरकार आलं तर आम्ही हे करू असा वादा केला होता। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा जो संकल्प केला होता तो महसूल खात्याने पूर्ण केला आहे। या शासन निर्णयाप्रमाणे आता 5 लाख सिंधी परिवारांना त्यांच्या घराचा स्वामित्व मिळणार आहे। याचाही व्यावसायिक प्रतिष्ठान सुद्धा क्लिअर होणार आहेत, घरगुती प्रतिष्ठान सुद्धा क्लिअर होणार आहेत, हे या ठिकाणी क्लिअर होणार आहे। या ठिकाणी महत्वाचं जे आता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महसूल खात्याच्या डिव्हिजनल कमिशनरला 6 डिव्हिजनल कमिशनरला 6 विषय वाटून दिले होते पुण्याच्या एका महसुली कॉन्फरन्समध्ये। त्या 6 डिव्हिजनल कमिशनरनी जे आम्हाला त्यांचे रिपोर्ट दिले आहेत, प्रत्येक डिव्हिजनल कमिशनरला एक विषय दिला होता। काहींना प्लॅनिंग डिपार्टमेंटनी काय काम केलं पाहिजे, महसूलमध्ये काय विषय झाले पाहिजे, असे वेगवेगळ्या डिव्हिजन कमिशनरला दिले होते। त्यांचा रिपोर्ट सरकारकडे आला, रिपोर्ट कार्ड सादर झाला आहे। त्या रिपोर्ट कार्डवर 2 तारखेला नागपूरमध्ये 2 तारखेला 1 वाजतापासून 3 तारखेला 2 वाजेपर्यंत महसुली कॉन्फरन्स आहे। सर्व कलेक्टर, सर्व विभागीय आयुक्त नागपूरला 2 दिवस महसुली कॉन्फरन्स करणार आहे आणि 9 कलेक्टरचा एक ग्रुप बसून माननीय मुख्यमंत्री मी हे त्यात 9 कलेक्टरकडनं काय काय त्या ठिकाणी आपण महसुली या राज्यामध्ये सुधारणा, येणाऱ्या काळात काय महसुली कायद्याची दुरुस्ती, असा 2 आणि 3 तारखेला एक कॉन्फरन्स नागपूरला होते आहे। माननीय मुख्यमंत्री पूर्ण वेळ या महसूल कॉन्फरन्सला असणार आहे, आमचे जिल्हाधिकारी, आमचे विभागीय आयुक्त असणार आहे। हाही एक त्या ठिकाणी मोठा पुढच्या दृष्टीने या राज्याच्या दृष्टीने महत्वाचा एक महसूल कॉन्फरन्स या ठिकाणी आहे। मला असं वाटतं आपणाला विनंती आहे की या अत्यंत महत्वाच्या अभियानामध्ये म्हणजे महसुली अभियान जे होणार आहे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट, या अभियानामध्ये आपण सर्वांनी ज्या काही आपल्या अत्यंत महत्वाच्या काही बाबी असतील आणि या काळात जे काही आम्ही काम करू ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे, याकरता आपली मदतीची अपेक्षा मला होती। ती मदतीची अपेक्षा आणि आशा आपल्याकडनं करण्याकरता मी आलो आहे। असा सप्ताह दरवर्षी असतो। 2 ऑगस्टला जो तुम्ही म्हटला की 2011 पूर्वीच्या सर्व अतिक्रमण केलेल्या जागा रेग्युलराइज करणार, तर ती एकूण संख्या किती आहे आणि 2011 पूर्वीच का, म्हणजे त्याच्यामागचं काय क्रायटेरिया काय? महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये 2011 पर्यंत जे अतिक्रमण झाले त्यांना प्रोटेक्शन दिलंय। 2011 पर्यंत 31 डिसेंबर 2011 पर्यंत ज्या जागेवर एखादा झोपडपट्टीमध्ये गरीब माणूस राहत असेल किंवा एखाद्या सरकारी जागेवर अतिक्रमण केलं असेल, महसुली जागेवर अतिक्रमण केलं असेल, नजुलच्या जागेवर अतिक्रमण केलं असेल, त्याला सर्वांसाठी घरे योजना, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वांसाठी घरे असा जो केंद्र सरकारची योजना आली होती
त्या योजनेमध्ये त्या लोकांना घरं बांधून द्यायची आहे, जे बेघर लोक होणार नाही म्हणून जी जागा शासनाच्या इतर कामाकरता राखीव नाही, जी जागा आपण त्यांना देऊ शकतो, तर 500 फुटापर्यंतची जागा आपण फुकट देण्याचा, मोफत देण्याचा निर्णय. अनेक ठिकाणी व्यापारी गाळे पण अतिक्रमण झाले, व्यापारी गाडे तोडून टाकणार. सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजनात बसणाऱ्या गरीब माणसाकरता 500 फूट जागा. आकडा किती आहे सर? किती हा राज्यामध्ये जर विचार केला तर 30 लाख परिवार तर अजून आहे की ज्यांना आपण एका दिवशी नाही होणार आहे 2 तारखेला, पण राज्यामध्ये असे गायरान जागेवर, झुडपी जंगल जागेवर असे परिवार त्या ठिकाणी कलेक्टर लँडवर, असे परिवार त्या ठिकाणी जिल्हा परिषद लँडवर, नजूल लँडवर आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे. आणि 30 लाख घरं जे आता माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी दिले आहे महाराष्ट्राला, हे 30 लाख घरं यांनाच जाणार आहे ज्या लोकांकडे घर नाही. यापूर्वी गायरान जमिनीवर अनेक असे तक्रारी आल्या होत्या की तेव्हा नियमित नाही घरं वगैरे, तर त्या तुमची नियमित झालेली आहेत का की होणार आहे? गायरान जागेवरची जेवढी घरं आहे ती जागा ग्रामपंचायत आम्हाला गायरानची जागा तेवढी मागणार जेवढे घरं आहे, आणि मग ग्रामपंचायत त्यांना प्रधानमंत्री सर्वांसाठी घरे योजनेमध्ये त्यांचे घरं करून देणार. स्थानिक स्वराज्य संस्था तेवढी जागा, ज्या जागेवर घरं बसलेले आहेत तेवढी जागा कलेक्टरला मागणार, तेवढी जागा कलेक्टर त्या ग्रामपंचायतला देणार आणि ते घरं कायदेशीर होणार. मुंबई में बहुत सारे खार पैन लैंड, सॉल्ट पैन लैंड की जगहों पे भी अतिक्रमण है, वहाँ पे भी लोग सालों से रह रहे हैं. तो आप जब बोल रहे हैं कि 2011 के पहले के लोग करेंगे रेगुलराइज, तो क्या इन लोगों को भी करेंगे जो डिफेंस के, फॉरेस्ट के, जो सॉल्ट पैन के लैंड पे, जो सेंट्रल गवर्नमेंट की जमीन है उस पे रह रहे हैं? देखिए, महाराष्ट्र सरकार की जमीन के बारे में मैंने कहा है. महाराष्ट्र सरकार की जमीन में जो 2011 के पहले रहते हैं उनके लिए ये अभियान है. और ये जो आप बता रहे हैं सेंट्रल गवर्नमेंट की लैंड, इसके लिए प्रधानमंत्री आवास योजना की जो बड़ी इमारतें बन रही है उसमें उनका रजिस्ट्रेशन हो रहा है प्रधानमंत्री आवास योजना में. आज नहीं कल जहां पे वो रेगुलाइज कर नहीं सकते, सीआरजेड है, एनडीजेड है, वो एरिया को कभी आप रेगुलाइज नहीं कर सकते. डिफेंस की जमीन कभी रेगुलाइज नहीं कर सकते. वो जमीन उनके लिए हमने जो माड़ा की स्कीमें जो बना रहे हैं उनके लिए बना रहे हैं. तो वो अपना रजिस्ट्रेशन कर ले और वो रजिस्ट्रेशन करके जो माड़ा के घर बन रहे उसके लिए वो वहां शिफ्ट हो सकते हैं. उनके लिए सरकार ने एक अच्छी योजना दी है. ज्या संस्थांनी शर्तभंग केलेला आहे असे अनेक हॉस्पिटल्स पण आहेत की जे सवलती पण देत नाहीत रुग्णांना, त्यांच्यावर काय कारवाई करतात? तेच सांगतोय. जिल्हाधिकाऱ्यांनी, मी जो आज पत्र काढणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः व्हेरिफिकेशन करायचं आहे, कुठला शर्तभंग झाला ते सर्टिफाईड करायचं आहे. 30 दिवसाच्या आतमध्ये, या दिवशीच प्रकरण आयडेंटिफाय करायचे आहे, पण 30 दिवसाच्या आतमध्ये कलेक्टरला शासनाला रिपोर्ट द्यायचा आहे की कुठल्या हॉस्पिटलनी शर्तभंग केला, कुठल्या स्कूलच्या संस्थेने शर्तभंग केला, कुठे व्यावसायिक गाळे निर्माण केले, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता जमीन घेतली पण व्यवसाय सुरू झाले. या सर्व शर्तभंग जे शर्तभंग झाले असतील त्याला जिल्हाधिकारी जबाबदार राहतील. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी जायचं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सर्टिफाईड करायचं आहे हे शर्तभंग झालेलं आहे. या ठिकाणी आता आम्ही लहान माणसावर सोडलं नाही आहे, लहान कर्मचाऱ्यावर सोडलं नाही आहे, कलेक्टरला सर्टिफाईड करायला लावलेलं आहे. तुमच्याकडे जेव्हा ती येईल पुढे अपीलात येईल ते मंत्रालयामध्ये, तुम्ही नजराणा करून घेऊन ते काय करणार? त्या लोकांना मुभा पॉलिसीप्रमाणे की तुम्हाला त्याचा शर्तभंग नियमित करून त्या शर्तभंगानुसार त्यांना शासन पैसे जमा करून त्याला त्या ठिकाणी ते नियमितीकरण करता येतं. पण नियमितीकरण करता येते याचा अर्थ कुठलंही नियमितीकरण करता येत नाही. जर ते सोशल कामाकरता दिली असेल तर सोशल कामाकरता नियमितीकरण करता येईल. तुम्हाला त्या ठिकाणी हॉस्पिटल करता दिली तर हॉस्पिटल करताच नियमितीकरण करता येईल. तुम्ही वापर नाही करू शकणार. किंवा त्याला क्लास 2 मध्ये क्लास 1 जायचं असेल, म्हणजे स्वामित्व घ्यायचं असेल, त्याला तर एकूण रेडी रेकनरच्या 50% पैसे भरून तुम्हाला स्वामित्व देता येईल. एखाद्याने स्वामित्व मागितलं, शाळा तसे शिक्षण संस्था वगैरे जमिनीला आम्ही वर्ग 1 करत नाही, पण त्या ठिकाणी ज्या
क्लास 2 क्लास 1 करायचा आहे त्याला 50% रक्कम भरून स्वामित्व घेता येईल अशी योजना आमच्याकडे आहे. एखाद्या व्यक्तीनं तुम्ही मोफत घरं देणार आहात, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं 2000 स्क्वेअर फूटचं घर बांधलं असेल तर त्याला किती घर देणार, जागा देणार? कुठं? सरकारी जागेवर. सरकारी जागेवर 500 फुटापर्यंत त्याला सरकारी योजनेत मिळेल. बाकी 1,500 फुटाचे पैसे त्याला सरकारला जमा करावे लागतील जर त्याला जागा पाहिजे असेल तर रेडी रेकनरप्रमाणे. 500 फुटापर्यंत तुम्हाला सर्वांसाठी घरे योजनेमध्ये तुम्हाला गरीब माणसाला या योजनेचा फायदा होऊ शकतो. 500 फूटच्या वरच्या अतिक्रमणाचे पैसे भरावे लागतील. 500 फूट 500 फूट 500 फूट मी तुम्हाला 1 महिन्यानंतर इथे येऊन सांगेल की कुठल्या कुठल्या कलेक्टरेट लँडवर किती शर्तभंग झाले आहेत. अनेक ठिकाणी याची जमिनीची नोंदणी सिटी सर्व्हेमध्ये होणार. त्याला स्वामित्व मिळणार. क्लास 1 होणार. स्वामित्व मिळणार त्यांना. म्हणून आम्ही आता त्या सर्वांना स्वामित्व देण्याची योजना आणली आहे. आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार सर्वांना. याला प्रॉब्लेम असा याला सुद्धा एक प्रश्न असा आहे गावठाण जमिनीचे स्टॅम्प मारला जातो ना तेव्हा कर्ज प्रकरण मंजूर होतं. आता क्लास 1 पट्टा देतोय आम्ही. स्वामित्व देतोय. आज आपने एक महत्वपूर्ण निर्णय जो लिया है, खास करके जो सिंधी समाज पाकिस्तान से यहाँ पर आया है उसके लिए महाराष्ट्र सरकार क्या कर रही है? देखिए, बहुत अच्छा प्रश्न पूछा आपने. मैं आपका आभार व्यक्त करता हूँ. माननीय देवेंद्र फडणवीस जी ने 2024 के विधानसभा चुनाव में एक संकल्प किया था कि पाकिस्तान से हिंदुस्तान की जब बंटवारा हुआ था वो समय महाराष्ट्र में कम से कम 5 लाख परिवार ऐसे जो हमने आइडेंटिफाई किया. उल्लासनगर और ठाणे छोड़कर एरिया को छोड़कर किया. अभी उनका ये जीआर में उल्लेख नहीं है, उल्लासनगर और ठाणे का. बाकी जो 35 बस्तियां 35 शहर है इस महाराष्ट्र में, 35 सिटी है जहां पे सिंधी समाज रहता है और कई स्कैटर्ड भी है. ऐसे 5 लाख परिवार. ये 5 लाख परिवारों के लिए हमने आज शासन निर्णय किया है. ये सारे सिंधी समाज के लोग, इनका घर का प्रॉपर्टी कार्ड उनको मिलेगा. कलेक्टर कैंप लेकर सभी सिंधी भाइयों को प्रॉपर्टी कार्ड देंगे और नॉमिनल जो जिस दिन बैठे थे उस दिन का रेडी रेकनर, यानी 1980 का रेडी रेकनर पहले बार आया था हमारे यहाँ. पहली बार हमारा रेडी रेकनर 1980 पे आया था. तो 1980 के रेडी रेकनर पे हम 5% पैसे लेकर उनका घर कायदेशीर करेंगे. हाँ, 35 बस्ती है, 35 शहर है, छोटी छोटी नगर पालिका. या लिस्ट है मेरे पास. नगर पालिका में सिंधी समाज की बस्ती बैठी, जैसे नागपुर में देखिए जरीपटका है. ऐसे अलग अलग बस्तियां, अकोला में है एक सेंटर में. ऐसी बड़े बड़े महानगरों में ऐसी बस्तियां पूरी है सिंधी समाज की. तो ये 35 शहर ऐसे हैं जहां पे बड़ी बस्तियां है. और उल्लासनगर के लिए थोड़ा अलग से निर्णय करना पड़ेगा क्योंकि उल्लासनगर में बहुत ज्यादा ये जमीन के लिए गड़बड़ियां हुई. यानी किसी ने किसको बेच दी, किसी ने किसको बेच दी है. जो सिंधी समाज का ओरिजिनल व्यक्ति था वो वहां नहीं है. लेकिन ऐसा नहीं है कि उल्लासनगर के लिए निर्णय करेंगे. उल्लासनगर का भी निर्णय होगा लेकिन पूरा मैपिंग करके होगा. उल्लासनगर का हम ड्रोन सर्वे करेंगे. उल्लासनगर की हम पहले कैंपिंग करेंगे. कैंप लगाकर एक एक का एप्लीकेशन लेंगे और बाद में शासन निर्णय करेंगे. उनका पहले सर्वे करके शासन निर्णय करना है. ये शासन निर्णय उल्लासनगर छोड़ के सभी एरिया के लिए बावनकुले जी, दूसरा निर्णय आपने जो लिया है कि 1 महीने के भीतर जो इंक्रोचमेंट या जो जिन्होंने लीज पर ली है जमीन उसका दूसरा इस्तेमाल कर रहे हैं, सरकार उस पर कैसे एक्शन लेगी? देखिए, 2 बातें हैं. अगर शर्त भंग किया है तो रेगुलराइज करने के लिए गवर्नमेंट को पावर है. अगर रेगुलराइज नहीं करता है तो कलेक्टर लैंड वापस लेगा. शर्त भंग अगर गंभीर है, अगर शर्त भंग जिस काम के लिए जमीन दी है उस काम के लिए यूज नहीं की है और बड़ा शर्त भंग है तो शर्त भंग को जमीन अतिक्रमण तोड़ेंगे, जमीन वापस लेंगे. लेकिन छोटी मोटी गलतियां है, शिक्षण संस्थाओं की गलतियां है, हॉस्पिटल की गलतियां है,
जानबूझकर सरकारी जगह को बेच ही डाला है विदाउट क्लास 1 करके। क्लास 2 में है, क्लास 2 में जमीन बेच नहीं सकते आप। जैसा आपने देखा होगा मीरा भाईंदर का जो केस अभी हाईकोर्ट में चल रहा है, उनको तो सिर्फ लीज दी थी सरकार ने और उन्होंने सब लीज करके पूरा मीरा भाईंदर की 8,000 एकड़ जमीन भेज दी है। 8,000 एकड़ जमीन स्टेट इन्वेस्टमेंट कंपनी ने मीरा भाईंदर में 8,000 एकड़ जमीन को बेच दिया है, केवल लीज पे दी थी, सब लीज कर दिया है। तो ये ऐसे प्रकरण जो है, इस प्रकरण का शासन पूरा जायजा लेंगे, लेकिन जिन लोगों ने लिया उनको तकलीफ नहीं होगी, उनका रेगुलाइज करना पड़ेगा। तो रेगुलाइज तो करके देना पड़ेगा वन टाइम। नाही, लीज रद्द करायची तरतूद आहे, पण त्यामध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट क्लिअर झाला। तुमच्यासारखे कुठल्याही परिवारातले गरीब लोकांनी ते घर घेऊन टाकले किंवा प्लॉट घेऊन टाकले। म्हणजे पत्रकार महोदयाचे 4-5 घर आहेत तिथे मीरा भाईंदरमध्ये। तर त्या लोकांनी काय केला, काही इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक आहेत, काही पत्रकार आहेत, काही गरीब माणसं आहेत, यांनी प्लॉट घेतला। त्यांना हे माहिती नाही आहे, त्यांना वाटलं इस्टेट कंपनी जी आहे, इस्टेट इन्व्हेस्ट कंपनी ती मालक आहे, ती मालक नव्हती, ती लीजवर होती। लीजवर सबलीज केली आणि प्रॉपर्टीची रजिस्ट्री करून टाकली। जसे जवळपास 30,000 घर आहेत, 30,000 फॅमिली आहे। त्यामुळं आपल्याला आता कोर्टात जाऊन त्यांनी हायकोर्टमध्ये केस केली आमच्याविरुद्ध हायकोर्टमध्ये गेलेले आहेत इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी। त्यांना आम्ही हायकोर्टमध्ये आता आम्ही सांगतो आहे ही क्लास 2 प्रॉपर्टी आहे, ही क्लास 1 प्रॉपर्टी नाही आहे। क्लास 2 प्रॉपर्टी आम्ही त्यांच्याकडनं वापस घेऊ आणि मग त्या लोकांना रेग्युलाइज करून देऊ। बांग्लादेशियों के खिलाफ सर हे झालं कार्रवाई करने के हॉस्पिटलमध्ये छाटा राखून ठेवलं, जे हॉस्पिटल सरकारी याच्यावर आहे ते ठेवत नाहीत, धर्मादाय ट्रस्ट जे आहे ते ठेवत नाहीत, त्याच्यामध्ये काय करणार? कलेक्टर लँड ज्या ज्या हॉस्पिटलला दिली आहे, सरकारी लँड ज्या ज्या हॉस्पिटलला दिली आहे, मी स्पष्टपणे आपल्याला आज विनंती करतो, हे जाणीवपूर्वक हे आणा आपल्या सामाजिक गरीब माणसाच्या मदतीकरता। ज्या ज्या व्यक्तींनी कलेक्टर लँड घेतली आहे, ज्या ज्या व्यक्तींनी गव्हर्नमेंट लँड घेतली आहे, त्यांनी जे खाटा रिझर्वेशन ठेवलेले आहे, त्या खाटा जर आमच्या इन्स्पेक्शनमध्ये आढळल्या नाही तर त्यांचा शर्तभंग रद्द करून, त्यांचा शर्तभंग समजून त्याच्या प्रॉपर्टी वापस घेऊ शकतो सरकार प्रॉपर्टी वापस घेऊ शकेल। आपण क्लिअरली लिहू शकताय, ज्यांनी हॉस्पिटलकडे जागा घेतली 20% खाटा राखीव ठेवल्या नाही, त्यांच्या रिपोर्ट कार्ड, कलेक्टरच्या रिपोर्ट कार्डमध्ये 30 दिवसाचा वेळ आम्ही दिला आहे। 30 दिवसात कलेक्टर रिपोर्ट येणार आहे। जर शर्तभंग केला असेल अशी जागा सरकार वापस घेऊ शकेल। नाही, एकदा पहिले मला शर्तभंग आयडेंटिफाय करून घ्यावं लागेल काय काय केलं आहे, आणि शर्तभंग मी सांगितलं पुढच्या 30 दिवसांनी तुमच्याकडे मी प्रेसला येईल आणि मी नावासहित सांगेल तुम्हाला कुठला शर्तभंग कोणी केला ते मी तुम्हाला 30 दिवसांनी सांगतो। नाही, काही लोक झुडपी जंगल आणि गायरांमध्ये कोर्टात गेले होते। आपला उत्तर देतो, मी सर्वांना उत्तर देतो। झुडपी जंगल आणि गायरांच्या केसमध्ये लोक कोर्टात गेले होते। झुडपी जंगलमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला। आता त्यामध्ये 1996च्या पूर्वीच्या अतिक्रमणाबद्दल काही आता प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला 2011 पर्यंतचे अतिक्रमण कायम करून घ्यायचे आहे, म्हणून आम्ही मॉडिफाईड पिटिशन करतो आहे। 2011 पर्यंत प्रोटेक्शन दिलं आहे लोकांना म्हणून झुडपी जंगल। आता गायरांबद्दल काय झालं, गायरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेकरिता जे लोकांना तुम्हाला जमीन द्यायची आहे तेवढी जमीन तुम्ही कलेक्टरकडनं स्थानिक स्वराज्य संस्था मागून घेऊ शकता आणि तिथे त्याला रेग्युलाइज करू शकता। त्यामुळे दोन्ही प्रश्न आता जे कोर्टात जाणाऱ्या केस होत्या त्या बंद होईल। सांगितलं राज्यभरामध्ये शेत रस्त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही नकाशावर असलेले रेग्युलाइज करून देणार, तुम्ही करून देणार, पण अनेक शेतकऱ्यांनी मागणी केलेले जे रस्ते आहेत ते तुम्ही देणार आहात? होय, आमच्याकडे इंग्रजाच्या काळात 2011, 12 ते 1930 पर्यंत जे सर्वे झाला होता इंग्रजाच्या काळात, मग नंतर एकत्रीकरण झालं। एकत्रीकरणामध्ये 82-83 मध्ये सिंगल डॉट आणि डबल डॉटेड
गावाचा सिंगल रस्ता शेतात जाण्याचा आणि एक डबल डॉटेडमध्ये बैलबंडी ट्रॅक्टर जाणारा. आणि आता कधी कधी दोन लोक आहेत एका रस्त्याने, रस्ताच नाहीये, तेव्हा आमच्या तहसीलदारांनी 143 करून त्याला रस्ता 6 फूट करून द्यायचा आम्ही निर्णय घेतला. म्हणजे आता ज्या रस्त्याच्या केसेस चालतात 6 फूट यांची जमीन घ्यायची, 6 फूट यांची 12 फुटाचा रस्ता करून द्यायचा 143 मध्ये. या सर्व रस्त्यांचा मोजणी आम्ही करणार. माननीय मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला गृह खात्याच्या माध्यमातून, या मोजणी करता मोफत पोलीस प्रोटेक्शन मिळणार. पहिला प्रोटेक्शनचे पैसे भरावे लागायचे, पोलीस प्रोटेक्शनचे, ते आता लागणार नाही. आणि तिसरा महत्वाचा विषय की हे जे रस्ते आहे या रस्त्याला मोजणीलाही पैसे लागणार नाही, आता सरकार मोजणी करणार. म्हणजे आता पुढच्या काळामध्ये या राज्यातला पांदन रस्त्याची मोजणी करून दुतर्फा झाडे लावणे, ते सर्व रस्ते कब्जात घेणे आणि पुढच्या काळामध्ये जसं गावाच्या रस्त्याला नंबर आहे, VR नंबर आहे, ODR नंबर आहे, त्याचप्रमाणे पांदन रस्त्याला नंबरिंग करणे आणि नंबरिंग करून मग या राज्याच्या संपूर्ण पांदन रस्ते बांधकामाकरता नवीन योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक सारखी, प्रधानमंत्री ग्रामसडक सारखी. या राज्यातला महत्वाचा प्रश्न काय आहे की हायवे जेवढा कोस्टल हायवे महत्वाचा आहे, जेवढा समृद्धी महत्वाचा आहे, जेवढा शक्तीपीठ महत्वाचा आहे, तेवढाच महत्वाचा शेतात जाणारा शेतकऱ्याचा रस्ता महत्वाचा आहे. आणि त्यामुळं त्याला आम्ही पुढच्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतलेला आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये या राज्यातला एकही रस्ता हा शेतकऱ्याच्या शेतात जाण्याकरता म्हणजे अपूर्ण राहणार नाही, तो पूर्ण होईल याची काळजी आम्ही घेतली आहे. आपल्या महसूल विभागामध्ये वहिवाटीचे वाद भरपूर असतात. अनेक वेळेला त्याच्या केसेसपर्यंत जातात, हायकोर्टपर्यंत त्या केसेस रद्द शकतात. पण अनेक वेळेला महसुली अधिकारी एखाद्या फॉर ऍप्लिकंट जो असतो त्याला फॉर जातात आणि एखादा शेतकरी असतो त्याच्या शेताच्या मधून रस्ता काढला असतो. 143 चा नियम असा म्हणतो की त्याच्या बांधलेला रस्ता घेतला गेला पाहिजे, पण महसुली अधिकारी त्याची दखल घेत न घेता त्याच्या शेताच्या मधून रस्ता काढला. अशा वेळेला जो शेतकरी सबर होत असतो त्याच्यावरती आपल्या धोरणामध्ये काही स्पष्टता आली आहे का आणि त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा? एकदम चांगला प्रश्न आहे. 143 चा दुरुपयोग होतोय. 2 धुऱ्याच्या मधून रस्ता काढायचा आहे, पण मधातून रस्ता काढतात आणि त्या कधी कधी तर आयुष्य खराब करतात लोकांनी. 11,000 केसेस राज्यामध्ये केवळ रस्त्याच्या वादात चालू आहे. आता आम्ही 2 गोष्टी करतोय. एक SOP तयार करतोय की तहसीलदारनी 143 कसा वापरावा, एक, आणि दुसरा 143 वापरताना कोणाचाही पोट फाळायचा नाही, नंबर 2. नंबर 3, आणि हा रस्ता करताना कुणी चुकी केली त्या महसुली अधिकाऱ्याच्या विभागीय चौकशी करून त्यांच्या वेतनवाढी थांबतील, नंबर 3. नंबर 4, वर्षानुवर्ष केस चालण्यापेक्षा 2च अपील ठेवणार आहे. तहसीलदार पहिली अपील आणि सेकंड अपील तर AGO. आता तहसीलदार, AGO, ऍडिशनल कलेक्टर, ऍडिशनल कमिशनर, मंत्री, म्हणजे माझ्याकडे ज्या 13,000 केस चालू आहेत त्यातल्या 2,000 केस रस्त्याच्या सुरू आहे. त्यामुळे आता मी हे सर्व निर्णय करतो आहे. यानंतर रस्त्याच्या फक्त 2च अपील चालतील, एक तहसीलदार, एक AGO. आणि AGOनी तहसीलदारनी जर चूक केली 143 वापरताना तर त्यांच्याही आयुष्यात तेवढाच फरक पडेल जेवढा गरीब माणसाच्या आयुष्यात त्यांनी फरक पडला. 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही या राज्यातल्या खोटे जन्म दाखले देऊन बांगलादेशी नागरिकाची नोंद केली आहे. खोटे जन्म दाखले देऊन ते सर्व जन्म दाखले 15 ऑगस्ट पूर्वी शासनाकडे जमा करण्याची माझा काल आणि चीफ सेक्रेटरी सर्व कलेक्टरचा VC झाला. कलेक्टरला आम्ही आता जबाबदारी दिली आहे की 15 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यातले जे आता 42-43 आमच्याकडे आले आहेत रद्द करून, पण राज्यामध्ये तेवढा आकडा नाही आहे, भरपूर आकडा आहे. तो आकडा आयडेंटिफाय करून 15 ऑगस्ट पर्यंत मात्र हे जेवढे बांगलादेशी खोटे प्रमाणपत्र दिले आहे ते सर्व खोटे प्रमाणपत्र रद्द करून त्याची कॉपी महसूल खात्याला पाठवायची, आरोग्य खात्याला पाठवायची आहे. याकरता आम्ही काम करत आहोत. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनेक लाभार्थ्यांची यादी 1 वर्षापासून तयार आहे तालुक्यात स्तरावरती, परंतु लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून त्यांना निधी दिला जाऊ नये, त्यांचं वाटप केलं जाऊन अशी खाली वरून आदेश केलेले, नेमकं काय प्रकार आहे? नाही, चुकीचं आहे. माफ करा, असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला दुखवेल. नाही, 20% त्यांनी काय केलं आहे,
आधी संजय गांधी विशेष सहाय्य योजना जेवढ्या आहे 8-9 योजना विशेष सहाय्यामध्ये, त्या योजनाचं पूर्वी केंद्र सरकार राज्य सरकार मिळून पैसे ट्रेझरीला पाठवायचे. ट्रेझरीवरनं ते तहसीलदारच्या अकाउंटमध्ये जायचे, तहसीलदारच्या अकाउंटमधून ते पोस्टात जायचे आणि त्यांच्या बँकेत जायचे. असा मेकॅनिझम होता आता 4 महिन्यापूर्वीपर्यंत. देवेंद्र फडणवीस सरकारने असा निर्णय घेतला, आमच्या सरकारने असा निर्णय घेतला की हे डीबीटी का नाही. जर तुम्ही लाडक्या बहिणीची डीबीटी करताय तर मग ही डीबीटी का नाही. म्हणून डीबीटी करताना त्यांना कोणती बँक जोडली आधार कार्डला त्यांच्या विशेष सहाय्याच्या, ते 80% काम झालं. फिरतात कोणा 20% लोक ज्यांचा डीबीटी झाला नाही किंवा 2 अकाउंट होते, एखाद्या माणसाचे 2 अकाउंट आहे तर आधार कार्ड सीट झाला जे लिंक आहे दुसऱ्या अकाउंटला लिंक आहे पण तिकडे पेमेंट गेला. त्यामुळे अशा 20% तक्रारी आहे. म्हणूनच हा महसुली दिन लावला आहे, ज्या दिवशी आमचा तलाठी शहरामध्ये ग्रामीणमध्ये घरोघरी जाऊन जे काही लोक सुटल्यात त्याचा 20% डीबीटी करून देईल, राहिलेला सुटलेल्या लोकांचा रजिस्ट्रेशन करून देईल. पण मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, संजय गांधी विशेष सहाय्याचा अकाउंट वेगळा आहे, लाडक्या बहिणीचा अकाउंट वेगळा आहे. संजय गांधी विशेष सहाय्य योजनेमध्ये केंद्र राज्याचे पैसे येतात त्या अकाउंटला आणि लाडक्या बहिणीचे पैसे राज्य सरकारचे वेगळं अकाउंट असतं. त्यामुळे त्यांचा काही संबंध नाही. जवळपास राज्यामध्ये 15% लोक असे आहेत ज्याचा डीबीटी झाला नाही. 15 काही ठिकाणी 15%, काही ठिकाणी 20%, काही. आता हे जिल्हावाईज कळायला लागेल. मी माझ्या नागपूर जिल्ह्यात सांगतो, मी नागपूर जिल्ह्यामध्ये 16% लोक असे आहेत ज्याचे डीबीटी झाला नाही. ते मी आता करतोय या अभियानामध्ये. संभाजीनगर खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा निर्णय दिला. ठीक आहे ना. जर जे काही हायकोर्टाचे ऑब्झर्वेशन असेल, सुप्रीम कोर्टाने ते ऑब्झर्वेशन बघितले असेल तर मग ते करावंच लागेल सरकारला. शेवटी एखादी गोष्ट न्यायालयाने सांगितली ती सरकारला इम्प्लिमेंट करावीच लागतं. वर्षानुवर्षे काळ आहे, म्हणजे गावचा जो 8 असा उतारा आहे ग्रामस्थांच्या नावावर होतो. प्रत्येकाचं घर हे स्वतःच्या नावावर नाहीये. ग्रामपंचायत मध्ये नोंद ग्रामस्थ म्हणून येते पूर्ण गावाची, तर त्या लोकांची नोंदणी कशी करणार. आता तुम्हाला माहिती करता आनंदाची गोष्ट आहे की राज्यामध्ये स्वामित्व योजना सुरू झाली आहे आणि प्रत्येक घराचं प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला प्रत्येक माणसाला देण्यासाठी काम चालू झालं आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या घडणार आहे. सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड, तुमच्या घराचा ड्रोन सर्व्हे करणार आम्ही प्रत्येक गावठाणाचा आणि प्रॉपर्टी कार्ड तुमच्या घरपोच देणार. तसंच महाराष्ट्रातल्या ज्या रेडी रेकनर रेट आहे, रेडी रेकनर रेटमध्ये आम्ही सुधारणा आणतो आहे. जसं 4 सीझन हॉटेल आहे, बाजूला माळा वस्ती आहे, बाजूला झोपडपट्टी आहे, आता तिथला रेडी रेकनर जे अधिमूल्य काढतो आपण 4 सीझनचा रेट जो आहे त्याच्या प्रॉपर्टीचा तो रेट माळाच्या ज्या लोकांना लागतो तो रेट झोपडपट्टीला लागतं. त्यामुळे राज्यामध्ये आता मूल्यांकन करताना घरांचं मायक्रो झोन करतोय. 4 सीझनचा वेगळा झोन, माळाचा वेगळा झोन, झोपडपट्टीचा वेगळा झोन. हे एक महत्वाचा निर्णय होणार आहे. प्रॉपर्टी कार्ड प्रत्येकाला देतोय आम्ही ग्रामीण भागातल्या, आणि शहरी भागात प्रॉपर्टी कार्डचा विचार करतो. अजून तो अंमलात यायचा आहे, त्याला मला खूप काम करावं लागतं आहे. एखादं प्लॉट आहे त्याच्यावर 20 लोकांचा फ्लॅट आहे, 20 लोक राहतात. प्लॉट अजूनही त्या ज्यांनी बांधला त्यांच्याच व्यक्तीच्या नावाने आहे, म्हणजे जो मूळ मालक आहे. त्या जेवढे 40 लोक त्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या सर्वांना व्हर्टिकल 7/12 म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीचा 7/12 वेगवेगळा करून देण्याचा हाही याच्यावर मोठं मेकॅनिझम आम्ही चालू केला आहे. त्याला आम्हाला वेळ लागेल, पण या राज्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये शहरातला असो किंवा ग्रामीण मधला असो प्रत्येक माणसाला प्रॉपर्टी कार्ड आम्ही देणार आहे. नाही, जसे जसे निर्णय होतील तसे येईल ना पुन्हा. बांगलादेशी रहिवाशांनी जन्माचे खोटे प्रमाणपत्र घेतलेले आहे. ते प्रमाणपत्र आतापर्यंत 45,000 प्रमाणपत्र आले, ते रद्द करून आलेले आहे.
मी स्वतः मुख्य सचिव आम्ही कलेक्टरची व्हीसी घेतलेली आहे आणि या व्हीसी घेऊन 15 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रमाणपत्र जमा करून ते रद्द करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहे आणि त्याचा आकडा ते प्रमाणपत्र सरकारकडे बोलवलं आहे. देखिए महाराष्ट्र में जो बांग्लादेशी लोगों ने पूरे महाराष्ट्र में जो झूठे बर्थ सर्टिफिकेट लिए हैं वो सारे बर्थ सर्टिफिकेट हमें रद्द करना है. सरकार ने एक टास्क फोर्स बनाया है. इसी के लिए टास्क फोर्स बनाया कि सभी जितने भी बर्थ सर्टिफिकेट झूठे हैं जो बांग्लादेशी लोगों ने तहसीलदार को पकड़ के बनाया है ये सारे 15 अगस्त तक हमारे कलेक्टर जमा करेंगे. वो उसको कैंसलेशन का ठप्पा मारकर जमा करेंगे और 15 अगस्त तक हम ये पूरी कार्रवाई पूरी करेंगे. इसका निर्णय हमने लिया है. राहिला प्रश्न आपला दुसरा ताई आपला प्रश्न मला वाटतं प्रणितीताई शिंदेचं आणि सुप्रियाताई सुळेचं काही भांडण झालं असेल त्याच्यातून मला वाटतं काही बोलत असतील. या मला त्यांना कालही म्हटलं की प्रणिती शिंदेताई तुम्ही जरा सुप्रियाताई सुळेला संसदेमध्ये जाऊन भेटा आणि त्यांना विचारा की ऑपरेशन सिंदूरमध्ये काय झालं. त्यांनी पूर्ण प्रेझेंटेशन घेतलं आहे. त्यांनी विदेशात जाऊन भारताची बाजू मांडलेली आहे आणि आता काही लोकांचं पोट दुखतं की सुप्रियाताईलाच का पाठवलं, काँग्रेसमध्ये याच नेत्याला का पाठवलं, मला का पाठवलं नाही. एकाच वेळी प्रणितीताई शिंदे यांना त्या डेलिगेशनमध्ये पाठवलं नाही म्हणून त्यांचा काही राग असेल असं मला वाटतं. देखिए कांग्रेस पार्टी को 140 करोड़ जनता ने लथाड़ा है. कल उन्होंने जो टीका टिप्पणी की है, आप अगर सोशल मीडिया पे जाएंगे ऑपरेशन महादेव ये आतंकवादी दहशतवादियों को खात्मा करने के लिए बनाया गया था. तो ऑपरेशन महादेव का जो जिस प्रकार से क्रियान्वयन हुआ है पूरे सैनिकों का और माननीय प्रधानमंत्री का सबने सराहना की है. अब कांग्रेस पार्टी को ये लगता है ऐसे ऑपरेशन अगर चलेंगे तो सारा सुपड़ा साफ हो जाएगा कांग्रेस पार्टी का इस देश में. यही डर के वजह से ये चिल्लाट है, दूसरा कुछ नहीं है. महसूल खात्यामध्ये अनेक बाबतीमध्ये अभय योजना आहे. हो तशी मंत्रिमंडळ अभय योजना लागू केली. आपण हे प्रेस झाला बोलू. याबद्दलचं स्पष्टीकरण मान्य कोकाटे साहेबच देतील. मी काही याबद्दल बोलणं योग्य नाही. नाही असं जर झालं असेल कुठे तर ते चुकीचं आहे. शासनाने स्पष्टपणे आपली बाजू मांडलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी समिती नेमलेली आहे. त्या समितीचा लवकरच रिपोर्ट येईल आणि अशा संस्थेने शासनाच्या नावानं जर काही चुकीच्या पद्धतीनं गैरसमज निर्माण केला असेल तर मी त्याचा तपास घेतो. हा दंड उपविभागीय अधिकाऱ्यांनी निश्चित केल्यानंतर तो आपल्याकडे महसूल विभागाने दिल्यानंतर 90% आपण तो खाली केलाय आणि जवळपास 55 कोटींचा हा जो काही दंड जो आहे तो 17 लाखांपर्यंत आपण आणलेला असे वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या. नक्की काय प्रकार आहे? मेगा इंजिनिअरिंगला शेगाव पासून एक रस्त्याकरता 58 कोटी रुपयाचा दंड तहसीलदारनी केला. तो एडीओने कायम ठेवला. राज्य शासनाने काही तो दंड अजून माफ केला नाही. 17 लाख रुपये त्याचा परिणाम काढलेला आहे. माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी 1/12/22ला तशी हिअरिंग घेतली होती तत्कालीन महसूल मंत्री म्हणून, पण त्यांनी तो निर्णय अजून अंतिम केला नाही.
पण मेगा इंजिनिअरिंगला 58 कोटी दंड झाला होता. 17 लाख रुपये प्राथमिक त्यांनी भरलेले आहे. पण अजून फक्त माजी महसूल मंत्र्यांनी 58 कोटी रुपये सध्या त्याची वसुली थांबवलेली आहे. पण ते आता प्रकरण माझ्याकडे येईल, मग मला अंतिम निर्णय घ्यायचा आहे. धन्यवाद. मला उशीर झाला मला. सर्व यंत्रणा महसुलाचा हा सप्ताह साजरा करणार आहे.